समर्थ. स्वामी भक्ती शक्ती चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत. आज आपण भगवान शिवांच्या अत्यंत उग्र परंतु तितक्याच करुणामय स्वरूपाविषयी जाणून घेणार आहोत. हे स्वरूप म्हणजे श्री कालभैरव. त्यांच्या कृपेमुळे भय दूर होते, संकटे नष्ट होतात आणि जीवनात धैर्य, आत्मविश्वास व आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणजे काय, ते कुणी रचले, ही सर्व माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कालभैरव कोण आहेत? कालभैरव हे भगवान शिवांचे अत्यंत तेजस्वी आणि रौद्र स्वरूप मानले जाते. काल म्हणजे वेळ किंवा मृत्यू आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा. म्हणूनच कालभैरव म्हणजे काळालाही नियंत्रित करणारे आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणारे देव. धर्मशास्त्रांमध्ये कालभैरवांना काशी नगरीचे रक्षक मानले गेले आहे. अशी श्रद्धा आहे की काशीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, विश्वनाथांचे दर्शन घेण्यापूर्वी कालभैरवांचे दर्शन घेतल्यास यात्रा पूर्णत्वास जाते. पुराणांमध्ये एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ब्रह्मदेवांना त्यांच्या ज्ञानाचा आणि सृष्टीकर्तेपदाचा गर्व झाला. त्यांनी स्वतःलाच सर्वोच्च समजू लागले. भगवान शिवांनी हा अहंकार दूर करण्यासाठी आपल्या तेजातून कालभैरवांची निर्मिती केली. कालभैरवांनी ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक छेदले आणि त्यांचा अहंकार नष्ट केला. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य आणि नम्रतेसमोर तो टिकत नाही. कालभैरवाष्टक स्तोत्र कोणी रचले? कालभैरवाष्टक स्तोत्राचे रचनाकार महान तत्वज्ञ, अद्वैत वेदांताचे प्रवर्तक आणि जगद्गुरू आदि शंकराचार्य मानले जातात. या स्तोत्रात भगवान कालभैरवांच्या दिव्य स्वरूपांचे, त्यांच्या सामर्थ्याचे आणि भक्तांवरील कृपेचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. आजही लाखो भक्त श्रद्धेने या स्तोत्राचे पठण करतात. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणण्याचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती काही ना काही भीती, तणाव किंवा असुरक्षिततेत जगत असते. कालभैरवाष्टकाचे नियमित पठण केल्याने मन एकाग्र होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, धैर्य वाढते, भगवंतावरील श्रद्धा अधिक दृढ होते. हे स्तोत्र कोणत्या दिवशी म्हणावे? कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्ही रोज म्हणू शकता, तथापि रविवारपेक्षा मंगळवार, शनिवार तसेच कालाष्टमीच्या दिवशी याचे विशेष महत्त्व सांगितले जाते. सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी दिवा लावून श्रद्धेने पठण करणे उत्तम मानले जाते. या स्तोत्र पठणाचे नियम काय आहेत? शरीर आणि मन शक्य तितके स्वच्छ ठेवावे. भगवान शिव किंवा कालभैरवांच्या मूर्तीसमोर दिवा लावून काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा फुले अर्पण करू शकता. स्तोत्राचा अर्थ समजून भक्तिभावाने पठण करावे. घाईघाईने किंवा औपचारिकता म्हणून पठण करू नये. कालभैरवाष्टक स्तोत्र वाचण्याचे फायदे काय आहेत? धार्मिक श्रद्धेनुसार पहिली गोष्ट, भय दूर होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, मानसिक शांतता मिळते, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, आध्यात्मिक प्रगतीस मदत होते, भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. हे फायदे श्रद्धा, साधना आणि वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवांशी संबंधित मानले जातात. कालभैरवांचा संदेश. भगवान कालभैरव आपल्याला फक्त भयाचा नाश करण्याचा संदेश देत नाहीत, ते आपल्याला वेळेचे महत्त्व शिकवतात, अहंकार सोडायला शिकवतात, धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात
सत्य, संयम आणि नीतिमूल्यांचे पालन करण्याचा संदेश देतात. भक्तांनो, कालभैरवाष्टक हे केवळ एक स्तोत्र नाही, तर ते धैर्य, श्रद्धा, शिस्त आणि आत्मविश्वास जागृत करणारी एक दिव्य साधना आहे. जर आपण नियमित भक्तिभावाने याचे पठण केले तर मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक बनू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या भक्तिशक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम कालभैरवाय नमः.